छत्रपती शिवाजी महाराज की जय। सकल मराठा समाज सोलापूर शहर आणि जिल्हा यांच्या वतीनं आजच्या मराठा समाजाच्या सर्व प्रमुख मराठा समाजाच्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्वांचं या ठिकाणी सर्वप्रथम सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी मी सर्वांचं शिवस्वागत करतोय। आपण आपापल्या गावातून आपापल्या तालुक्यातून आपापले कामं बाजारात ठेवून समाजासाठी म्हणून वेगवेगळ्या पक्षाचे लोक असताना सुद्धा पक्षापेक्षाही आपली जात आणि मराठा आता दोन गोष्टी तुम्ही सगळे या ठिकाणी आला त्याबद्दल सर्वप्रथम सकल मराठा समाजाच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी जाहीर स्वागत करतोय। आजच्या बैठकीचा उद्देश कोणत्या कारणासाठी आजची बैठक या ठिकाणी बोलावण्यात आलेली आहे त्याच्यातले काही विषय आपल्याला जी पत्रिका आपल्याला पाठवलेली होती किंवा जी तातडीची मीटिंगची मेसेज पाठवलेला होता त्यामुळे त्यांना एक दोन गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी आहे। या गोष्टी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला करायच्या आहे। मराठा समाजाची भूमिका ही कांद्यापासून बांध्यापर्यंत सगळीकडे एक समान दिसावी आणि या उद्देशाने सोलापूर जिल्ह्याची भूमिका सुद्धा काय आहे हे सगळे ठरवण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी आले नाही। कुठला निर्णय अगोदर झालेला नाही। या ठिकाणी आपण सगळ्याची विचारं मतं त्याच्या विचारात घेतोय आणि मतं विचारात घेऊन आपण या ठिकाणी ठरवणार। आपल्या सर्वांना माहित आहे माननीय मनोज जरांगीबाबा पाटील यांचा आंदोलन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे पण मग धराने आपण सगळ्या मराठ्यांनी त्याला साथ दिली। शासनाने त्याला बदलावून देण्याचा प्रयत्न केला। बऱ्याच वेळेला मीडियामधून बातम्या येत होत्या किंवा त्याचे लोक त्या ठिकाणी सांगायचे की 10% आरक्षण दिलेलं आहे 10% आरक्षण दिल्यानंतर आता जरांगे पाटलाच्या बाबतीत ताकद कमी झालेली आहे। जरांगे पाटलाच्या मागणीला तुम्ही सपोर्ट मराठे करत असं वाटत असताना जरांगे पाटलांनी परवाच आपल्याला माहिती आहे की संवाद त्या ठिकाणी आलेला होता। वास्तविक आता संवाद साधण्यासाठी आलेले होते तुमच्या आमच्यासोबत गप्पा मारायला आलेले होते पण त्या संवादाचं रूपात जाहीर सभेमध्ये झालं आणि ज्या ज्या गावाने त्यांनी सभा उत्स्फूर्तपणे यशस्वी दाखवल्या त्या सगळ्यांचं जाहीर स्वागत तुम्ही लोकांनी ते काम केलेलं ते काम शासनाच्या डोळ्या उघडणारं होतं। तुम्ही लोकांनी ते काम केलेलं त्या कामामुळं शासन आणि त्यांच्या असणारे जे सपोर्टर आहेत या सगळ्यांच्या डोळे उघडले ते म्हणत होते जरांगे साहेब जपले या सगळ्यांना उत्तर त्या ठिकाणी मिळाले। आता आपल्याकडे प्रश्न या ठिकाणी आहे बरेच त्याच्या आपल्या मागण्या आपण सगळ्या या ठिकाणी सगळ्यांना माहीत आलेले प्रस्तावनेमध्ये मी फक्त एवढंच सांगतो तुम्हाला की येणारी लोकसभा इलेक्शन जे आहे त्या इलेक्शन बद्दल आपण निर्णय घ्यायचा कारण मराठवाड्यातील काही जिल्ह्यांनी उत्स्फूर्तपणे एक नवीन अभिनव असा प्रयोग त्या ठिकाणी करायचं त्यांनी ठरवलं। एक नवीन मुवमेंट एक नवीन चळवळ त्या ठिकाणी चालवायचं त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं आणि ते नवीन चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि वेगवेगळ्या जिल्ह्यात एकेका जिल्ह्यात होण्यापेक्षा ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होण्यासाठी आणि सोलापूर जिल्हा सुद्धा या चळवळीमध्ये मागणी हे दाखविण्यासाठी आणि तुमच्याकडून मतं जाणून घेऊन हा जो कार्यक्रम आहे ही जी मुवमेंट आहे ती कशी यशस्वी करता येईल हे करण्यासाठी आणि त्याचा विचार करण्यासाठी तुम्हाला आपण त्या ठिकाणी बोलावण्यात आलेला आहे। ज्याच्यावर आपल्याला आपले विचार व्यक्त करायचे प्रत्येक तालुक्याचे प्रतिनिधी या ठिकाणी येतील आपल्या तालुक्याबद्दल आपण काय करणार आहोत याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी देतील। एका तालुक्यामधून एक प्रतिनिधी या ठिकाणी यावा आणि त्यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त करावं बाकीच्यांनी त्याच मताला आपण समर्थन द्यायचं आहे। त्यापेक्षा काही वेगळी सूचना जर तुमची असेल तर तसं तुमचा एका दुसऱ्या माणसाला
सांगायला हरकत नाही, पण बाकीच्या वेळेला तेच जर सूचना असतील तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सांगण्याचा प्रयत्न करू नका. आपण एकाच विषयावर या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत आणि ती म्हणजे येणारी लोकसभा. आणि त्या लोकसभेला आपण आपल्या जिल्ह्यात असणाऱ्या 2 लोकसभा मतदारसंघातील असे 3 मतदारसंघ आपल्या लोकसभेचे आहेत. त्या 3 मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक गावातून 1, 2, 3, 4, 5 जेवढे उमेदवारी अर्ज आपल्याला भरता येतील तेवढे अर्ज आपण त्या ठिकाणी भरण्यासाठी आणि भरायचे कसं भरायचं त्याचं नियोजन कसं असेल हे सांगण्यासाठी आणि याच्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या भाषा बैठकीच्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आजची जी या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या बांधवांना फक्त विनंती आहे की या ठिकाणी एक तालुक्याचं नाव या ठिकाणी घेतलं जाईल. त्या तालुक्यात असणाऱ्या प्रतिनिधींनी आपण भूमिका या ठिकाणी मांडायची आहे. विषय फक्त एकच आहे आपला, लोकसभेच्या ज्या जागा आहेत ते 3 जागेवर प्रत्येक गावातून 2, 3, 4 जेवढे शक्य आहे तेवढे उमेदवार त्या ठिकाणी उभं करणे आणि जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराचा खर्च त्या ठिकाणी असणाऱ्या त्या व्यक्तीला न करता तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून प्रत्येक गावातून वर्गणी गोळा करून त्या माणसाचं त्या ठिकाणी भरायचा आहे. शहर आणि जिल्ह्याच्या बाजूला आम्हाला असणारे आमचा राखीव मतदारसंघ आहे आणि आमच्याकडची व्यवस्था त्या ठिकाणी कशी करायची त्याबाबतची देखील योजना करतोय. आपण सगळेजण आपापले मतं व्यक्त करावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. करमाळ्याच्या वतीने आज सोलापूर शहरामध्ये एक मिनिट सरांचा परिचय करून देतोय. सर प्राध्यापक रामदास झोळ सोलापूरहून पुण्याला जात असताना भिगवणच्या पुढे दत्तकला नावाची एक इन्स्टिट्यूट आहे. एक सामान्य तुमच्या आमच्यासारखा एक सामान्य तरुण, या सामान्य तरुणाला कुठल्याही प्रकारचे पार्श्वभूमी नसताना आज त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था त्या ठिकाणी त्यांनी फुलवलेल्या आहेत आणि त्या सगळ्याचं क्रेडिट त्यांना जातं. त्या पलीकडे जाऊन सांगतो की हा फक्त व्यवसायातच असलेला हा माणूस नाही आहे, तर समाजाच्या प्रती सुद्धा यांचं काहीतरी ऋण आहे. आणि म्हणून आपण सोलापुरामधून जेवढे बांधव मुंबईला आम्ही चालत निघालेलो होतो मोर्चाला, त्यावेळेला सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक माणसाची राहण्याची, जेवणाची व्यवस्था 2 दिवस त्या ठिकाणी त्यांनी केली. त्याबद्दल टाळ्यांचा 35 गाड्याला डिझेल दिले. 100 गाड्या ज्या होत्या करमाळ्यातून जाणाऱ्या, ते 100 गाड्याला लागेल तेवढं डिझेल जायला आणि यायला जे डिझेल लागणार आहे ते सगळं डिझेल त्यांनी दिलं. जेवण खाणं राहणं सगळी व्यवस्था केली. अशा या दानशूर माणूस जनाबा प्राध्यापक रामदास झोळ, मी त्यांना विनंती करतोय त्यांनी याबद्दल आपलं मार्गदर्शन करावं. आज आपण इथे सर्वजण सोलापूर शहरामध्ये जरांगे पाटील साहेब जे आपल्या आरक्षणासाठी लढतायत त्यांना पाठिंबा देण्यासाठी जमलेलो आहोत. मी पण थोडाफार त्या आरक्षणाबाबत अभ्यास केलेला आहे. आरक्षणाबरोबर सवलतीच्या बाबतीतही मागच्या 5-6 वर्षापासून मी अभ्यास करतोय आणि आपल्याला एक ह्या आंदोलनामुळे, जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनामुळे 2 गोष्टी मिळालेल्या आहेत, लक्षात ठेवा. आपल्याला वसतिगृह भत्ता ज्याला आपण म्हणतो त्या माध्यमातून आपल्याला मोठ्या शहरामध्ये 60,000, पुन्हा जिल्ह्याच्या ठिकाणी 50,000, तालुक्याच्या ठिकाणी 40,000 अशी रक्कम मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मिळणार आहे. हे आंदोलनाचं हे पहिले यश आहे. दुसरी गोष्ट आपल्याला मराठा समाजामधली जी गरीब जनता आहे त्यांच्यासाठी, त्यांच्या मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमाला शिक्षण घेण्यासाठी आता आपल्या राज्यामध्ये ओबीसी आणि ओपनला, फक्त ओपनला सवलती मिळाल्या नाही तर ओबीसीला सुद्धा मिळालेल्या आहेत. म्हणजे मराठा समाजाबरोबर ओबीसीला सुद्धा सवलती मिळालेल्या आहेत. तर आपल्याला आता 50% सवलत मिळते इंजिनिअरिंग, फार्मसी, मेडिकल कॉलेजमध्ये. तर ती मुलींसाठी तरी आता शासनाने ह्या आंदोलनामुळे एक निर्णय घेतलेला आहे. त्याचा आता जे आपले वित्त विभाग आहे तिकडे ते चेकिंगला गेलेला आहे. 1,000 कोटीची तरतूद करून मुलींसाठी तरी आपल्याला 100% फी माफी मेडिकल इंजिनिअरिंगला करायचं शासनाचं धोरण आहे. ते आंदोलनाचंच एक यश आहे आणि ते आपल्याला मिळतंय लवकरात लवकर. पुढची गोष्ट, यामध्ये मला असं सुचवायचं, आता जे 10% आरक्षण दिलेलं आहे, मागच्या वेळेस जे 10% आरक्षण दिलं त्याच्यातलाच हा प्रकार आहे, वेगळा नाही. एससीबीसी मधलाच प्रकार आहे. हे कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण नाहीये, लक्षात ठेवा. आणि आपल्याला
हे जे आरक्षण दिले केंद्रामध्ये आपल्याला कुठल्याही त्याच्यामध्ये त्याचा फायदा होणार नाही. तुमची जर मुलं युपीएससी करत असतील तर त्याच्यामध्ये ह्या 10% आरक्षणाचा उपयोग नाहीये. त्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवायचं की आपल्याला ओबीसी मधूनच आणि 50% मधूनच आरक्षण मिळालं तरच आपल्याला फायदे तेवढं आपल्याला सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता जसं सर्व समाज बांधव आता ह्यांनी काही सूचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी माझ्या तालुक्याच्या वतीनं माझ्याबरोबर काळे आलेले आहेत. आम्ही 2 जण इथं तालुक्याच्या वतीनं आलेलो आहोत. तर आम्ही आश्वासित करतो की जसं तुम्ही सूचना कराल त्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करू प्रत्येक गावामध्ये जाऊन जनजागृती करायची की प्रत्येक गावातून कमीत कमी 2 फॉर्म कसे भरता येतील सगळ्यांनी मिळून एकत्रित त्याच्यासाठी जो निधी लागेल त्याच्यासाठी आम्ही एकत्र येऊन गोळा करून त्याला उभं कसं करता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं आता तुम्ही जेवढ्या सूचना देतील त्या सर्व सूचनांना आम्ही निश्चितच करमाळा तालुक्याच्या वतीनं आम्ही निश्चित पाठिंबा देऊ आणि त्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस फिरून जास्तीत जास्त उमेदवार कसं त्या लोकसभा मतदारसंघात उभा करता येतील प्रत्येक गावातून त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न एवढंच आश्वासन. हा आता ऑलरेडी आमच्याकडे 10-12 उमेदवार तयार झालेले आहेत आणि इथून पुढे आम्ही प्रत्येक त्या प्रक्रियेमध्ये राहून दररोज आम्ही 1-2 उमेदवार ऍड करत जाऊन लोकसभा प्रक्रिया ज्यावेळेस सुरुवात होईल फॉर्म भरायची तोपर्यंत आम्ही जास्तीत जास्त नक्कीच उमेदवार आमच्या तालुक्यातून देऊन एवढीच आश्वासन मी सगळ्यांच्या करमाळा तालुक्याच्या वतीने देतो. धन्यवाद.